नमस्कार. जेवताना ताटात तोंडी लावण्यासाठी म्हणून चटणीचा आपल्या रोजच्या जेवणात समावेश असतोच. चटणी आपल्या जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठीच नसते, तर त्यात बरेच आरोग्यदायी घटक असतात जे आपल्या रोजच्या पोळी, भाकरी, भात, भाज्या यात असतीलच असे नाही. म्हणूनच बदलत्या ऋतुमानानुसार विविध चटण्यांचा आपल्या जेवणात समावेश केला पाहिजे. आता येऊन ठेपलेल्या पावसाळा, हिवाळा या दिवसात होणारे कफविकार म्हणजे सर्दी, पडसे तसेच पावसाळ्यात होणारे बद्धकोष्ठ या सर्वांवर मात करण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे जवस. म्हणूनच आज आपण जवसाची खुसखुशीत रुचकर चटणी तयार करणार आहोत. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. इथे आपण 1 वाटी जवस घेतलेले आहेत. हे जवस आपल्याला कुठेही किराणा मालाच्या दुकानात किंवा कुठल्याही मेगा मार्टमध्येही मिळेल. जवसामध्ये असे बरेच घटक आहेत जे आपल्या आरोग्यदायी जीवनशैलीसाठी गरजेचे आहेत. इथे 3 चमचे पांढरे तीळ, भाजकी डाळ 2 चमचे, जिरं 1 चमचा आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या आपण घेणार आहोत. हे जवस आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत. खमंग असे भाजणार आहोत. पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. तर आता इकडे कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण हे जवस घालून घेतोय. हे जवस आपण मध्यम आचेवरती 4 ते 5 मिनटं छान खमंग असे भाजून घेणार आहोत, की ज्यामुळे आपली चटणी छान खुसखुशीत अशी तयार होते आणि बरेच दिवस टिकायलाही मदत होते. हे जवस आपण छान भाजून घेणार आहोत 3-4 मिनटं असे. हे बघा, आपण पाहू शकता त्याचा आता रंग बदलायला लागलेला आहे. आपण थोडेसे स्प्रेड करून ठेवूयात म्हणजे ते छान भाजले जातील. हे बघा, जवस असे छान तडतडायला लागले म्हणजे आपले जवस छान भाजून झालेले आहेत. यामुळे आपली चटणी छान खुसखुशीत तयार होते. आता हे जवस आपण एका ताटामध्ये काढूयात. ताटामध्ये मी एक कागद घातलेला आहे, त्यावरती जवस काढून आपण गार करायला ठेवूयात. थोडेसे स्प्रेड करूयात म्हणजे ते लवकर गार होतील. इकडे गॅसवर आपण आता 3 चमचे तीळ घालून घेऊयात आणि तीळ आपण असेच मंद ते मध्यम आचेवरती छान 1-2 मिनिट परतून घेणार आहोत, तेही तडतडायला लागेपर्यंत. इथे जिरं घालून घेतले आपण 1 चमचा. तेही व्यवस्थित आपण जास्त वेळ भाजण्याची गरज नाही आहे. जिरं पण फक्त चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी या भाजण्याची गरज राहते. ह्यामध्ये आता आपण जे पंढरपुरी डाळ जे आहेत 2 चमचे ते घालून घेऊयात. खरं म्हणजे ते भाजलेलंच असतं, तरी पण आपण इथे एकदा पुन्हा ते कढईमध्ये घालून घेऊयात, की जेणेकरून ते छान खुसखुशीत आणखी आपली चटणी होईल. हे बघा, आपल्याकडे जसे फुटाणे असतील तरी आपण घातलेत तरीही चालतील. थंडीच्या पावसाळ्याच्या दिवसात आपल्या शरीराला उबदारपणा निर्माण करण्यासाठी तीळ, जवस हे उपयुक्त राहतात आणि फुटाण्याची डाळ ही खूप आपल्या शरीराला पोषक ठरते. म्हणून ह्या सगळ्यांचा आपण या चटणीमध्ये वापर करणार आहोत. हेही आपण आता काढून ठेवलेलं आहे आणि आता हे आपण गार करायला ठेवूया. इकडे कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेते. आपल्या चटणीची पौष्टिकता आणखी वाढवण्यासाठी आपण इथे कढीपत्त्याची अर्धी वाटी पानं मी घेतलेली आहेत. छोटी अर्धी वाटी ही पानं आहेत. कढीपत्त्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. कढीपत्त्याच्या पानातला मॉइश्चर जे आहे ते निघून जाण्या इतपत आणि लसूणही आपण घालून घेऊयात. म्हणजे ह्या दोन्हीलाही आपण छान परतून घेतल्यामुळे आपली चटणी बरेच दिवस टिकायला मदत होईल. तर आपण पाहू शकता आपण बऱ्याच छान पौष्टिक अशा गोष्टी आपल्या चटणीत घातल्यात. कढीपत्ताही आणि जवसही आपल्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात. त्यामुळे महिलांनी आपल्या आहारात नक्कीच जवसाच्या चटणीचा उपयोग करावा. मासिक पाळीच्या त्रासात सुद्धा त्याचा खूप उपयोग होतो. आता हे आपण जवस जे आहेत ते गार करायला ठेवूयात. रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर आता जवस गार करून घेतलेले आहेत ते आता मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेतले आणि आता मिक्सरच्या भांड्यात आपण हे पल्स मोडवर फिरवून घेणार आहोत, म्हणजे चालू बंद करत. हे बघा, आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातनं फिरवून घेतलेले आहेत. आपण पाहू शकता साधारण अशी आपली ही चटणी तयार झालेली आहे. पण तुम्हाला वाटेल हा रंग, तर आपण यामध्ये अजून लाल मिरची पावडर घातलेली नाही आहे, म्हणून आपल्या आवडीनुसार किंवा जशी तिखट असेल त्याप्रमाणे आपण इथे लाल मिरची पावडर घालूयात. मी इथे 2 चमचे लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि मिक्सरमध्ये आपण पुन्हा
पल्स मोडवर हे फिरवून घेणार आहोत. तर अशा रीतीनं ही आपली बहुगुणी रुचकर चटणी तयार आहे, जिचा आपल्या रोजच्या आहारात आपण समावेश नक्की कराल. ही चटणी हृदयरोग, मधुमेह ह्यांच्यावरती गुणकारी तर आहेच, तसेच महिलांच्या मासिक पाळीच्या समस्या, केस गळणे आणि गुडघेदुखी यांवरती ही चटणी खूप उपयुक्त ठरते. तर या चटणीचा रोजच्या आहारामध्ये 1 चमचा आपल्या आहारात समावेश आपण नक्की कराल. तर ही चटणी आपण अशी करून ठेवली तर 1 महिनाभर अगदी व्यवस्थित राहते. हवाबंद डब्यात ठेवायची. चटणी खाताना आपण त्याच्यावरती शेंगदाण्याचं तेल किंवा जवसाचं तेल घालून घेतलं तरीही ती खूप छान लागते. तर अशा रीतीनं ही आपली चटणी तयार आहे. आपणही नक्की करून पाहाल आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवाल. आणि आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर ही चटणीची रेसिपी आपण नक्की शेअर कराल. अशा विविध चटण्यांच्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत, त्याही आपण अवश्य पहा. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.